श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी. पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे कृपेसी. म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी. तू जे जे मज पुससी, संतोष होतो आम्हासी. गुरुचरित्र आठविता नित्य समा राधना देख. करीत होते भक्त अनेक, कधी नाही आरानुक. नाही ऐसा दिवस नाही, ऐसे होता एके दिवशी. दुर्बळ द्विजाला परियसी, असे काश्यप गोत्रेसी. नामतया भास्कर ते दिवशी भक्तजन. करीत होते आराधन, उठवितात तया ब्राह्मणा. भोजन करी म्हणून या, संकल्प करून तो ब्राह्मण. श्री गुरुशी भिक्षा करविना आपण, सर्व सोपस्कार घेऊन. आला होता परियसा, त्रिवर्गाच्या पुरते देखा. सर्व असे तंदुल कणिक, वरकट त्या प्रामाणिक. सोपस्कार असे त्यापासी. भोजन करिता झाला निशी, आपण आला मठासी. गाठोडी ठेवी आपुले उशी, मग निद्रा करी देखा. नित्यकडे असेची तयासी, भक्त येती आराधनेसी. आरानुक नसे त्यासी, नित्य जेवी समाराधने. समस्त त्यासी हातसी. पाहो समाराधनेसी, आयती घेऊन आला असे भक्ती. आपण जेवी नित्य सम आराधने, मास 3 क्रमिल्यावरी. समस्त मिळून द्विजवरी, परिहास करीती अपारी. श्री गुरुमूर्ती ऐकेले, बोलावी ती त्या ब्राह्मणासी. आजी भिक्षा करावयासी, स्वयंपाक करी वेगेस. म्हणती श्री गुरु कृपा सिंधू, ऐकोनी श्री गुरुच्या बोला. संतोषा परद्विजा झाला, चरणावरी माता ठेविला. हर्षे गेला आयतीसी, आणिले द्वय शेरद घृत. शाखा दोन्ही त्या पुरत, स्नान करून शुभीभूत. स्वयंपाक केला ते वेळी, समस्त ब्राह्मण ते वेळी. मिळवून आले श्री गुरुजवळी, म्हणती आजी आमुची पाळी. यावनाळा नगरी नित्य होते समाराधन. आम्ही जेवतो मिष्टान्न, कैचा हा आला ब्राह्मण. आजी राहिली समाराधना, श्री गुरु म्हणती द्विजांसी. नका जाऊ घरांसी, शीघ्र जावे अंघोळीशी. येथेची जेव्हा तुम्ही आजी, समस्त गेले स्नानासी. श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणाशी, शीघ्र करी गा होईल निशी. ब्राह्मण अपाला सांगितले, स्वयंपाक झाला तक्षण. सांगत असे श्री गुरु श्री ब्राह्मण, निरोप देती जागा धावून. ब्राह्मण समस्तापाचारी, ब्राह्मण म्हणती तयासी. स्वयंपाक व्हावया होईल निशी, तू शीघ्र श्री गुरुसी. भिक्षा करावी जाय वेगी, ऐसे ऐकून तो ब्राह्मण. गेला श्री गुरुजवळी आपण, ब्राह्मण येती ऐसे म्हणे. आपण जेऊ अपरात्री, श्री गुरु म्हणती तयासी. नेम असे आजी आम्हासी, सहपंक्ती पंक्तीने ब्राह्मणाची. जेऊ आम्ही निर्धारी, ब्राह्मणासहित आम्हासी. जेऊ वाढी घे तू परियसी, जरी अंगीकार न करीसी. न जेऊ तुम्ही घरी आम्ही, ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी. जो निरोप द्याला आपणासी, तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणासहित जेऊ घालीन, ब्राह्मण म्हणे विचारी. श्री गुरु असती पुरुषावतारी, न कळे बोले कवने परी. आपले वाक्य सत्य करील, मग काय करी तो ब्राह्मण. विनवी तसे कर जोडून, मजन येती ब्राह्मण. विनोद करती माझ्या बोला, श्री गुरु आणि शिष्याशी. निरोपी ती जा वेगेसी, बोलावनी आणि ब्राह्मणाची. भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत. समस्त ब्राह्मणा ते बोलवायत, स्नाने करून आले त्वरित. श्री गुरु मठाजवळीक, श्री गुरु निरोपी ती सयांसी. पत्रावळी करा वेगेसी, जेव्हा आज सकुटुंबेसी. ब्राह्मण करीतो आराधना, 4 सहस्र पत्रावळी. कराव्या तुम्ही तात्काळी, उभा होता ब्राह्मणाजवळी. त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांशी. विनंती करावी तू आयसी, तुम्ही यावे कुटुंबेसी. आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनय तसे तो ब्राह्मण. द्विज म्हणती त्या साहसोन, काय जेवा म्हणतोस आम्हा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती, निंदा न करा श्री गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरोपिती, तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बरवे बरवे म्हणती, सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती, करिता झाला उपचारे. मनापूर्वक करी भक्ती, बरवी केली मंगळा तरीरती. तेने श्री गुरु संतोषती, ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणूनी आपणाजवळी, ठेवी म्हणती तये वेळी. आणूनी तात्काळे, श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आमुचे वस्त्र घेऊन अन्नासी.
जा कोणी ठेवी आम्हापाशी, मनोनी वस्त्र देती तयवेळी. जा केले वस्त्रांनावरी, कमंडलू उदक घेऊन करी. श्री गुरु प्रोक्षेती अन्नावरी, अभिमंत्रोणी तयवेळी. बोलावणी म्हणती ब्राह्मणासी, उघडू नको अन्नासी. काढून नेऊनी समस्तांसी, वाडी वेगी मनोनिया. तूप घालोनी घटात, ओतूनी घे अनेकात. वाडी वेगी असे म्हणत, निरोप देती श्री गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, वाढू लागा या द्विजांसी. आणि उठिले बहुवसी, वाढू लागले तयवेळी. भरोनी नेती जितके अन्न, पुन्हा मागती परिपूर्ण. घृत भरले असे पूर्ण, घट ओतूनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी, सहपंक्ती श्री गुरुसी. जेविताती अतिहर्षी, विजेवर पुसत असे. घृत असे आपुले करी, वाढीत असे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी, आकंठवरी जेविलो. तृप्त झाले ब्राह्मण देखा, हस्तक्षालन करीती मुका. उष्टिले काढिती तात्काळिका, आश्चर्य म्हणती तयवेळी. तांबुलादी देती समस्तांची, श्री गुरु बोलावणी तयांची. बोलवा म्हणती आपुले कलत्रपुत्रासी, समस्त घेऊनी येऊन जेवितील. आले विप्रकुळ समस्त, जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुनी निरोपित, शूद्रादी ग्राम लोक बोलवा. त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित, बोलावी शीघ्र असे म्हणत. पाचारित आले समस्त, जेवून गेले तयवेळी. श्री गुरु पुसती ब्राह्मणांसी. आता कोण राहिले ग्रामवासी, ते सांगती स्वामी असी. अत्यज आहे ती उरले, बोलावा त्या समस्तांची. अन्न द्यावे वाढून त्यांची, जितुके मागती तृप्तीसी. तितुके द्यावे अन्न वेगी, तेही तृप्त झाले देखा. प्राणी मात्र नाही भुका, सांगता ते श्री गुरु नायक. डांगोरा पिठा ग्रामात, कोणी असती क्षुधाक्रांत. त्यांची बोलवावे त्वरित, असे श्री गुरु निरोपित. हिंडले ग्रामी तयवेळी, प्राणी मात्र नाही उपवासी. सर्व जेवले परियसी, मग निरोपित त्या द्विजांसी. भोजन तुवा करावे, श्री गुरु निरोपे भोजन केले. मागुती जाऊनी अन्न पाहिले, आपण जितुके होते केले. तितुके उरले असे अन्न, श्री गुरु म्हणती तयासी. घेऊन जावे अन्न त्वरितेसी, घालावे जळात जळचरांसी. तृप्त होती तेही जीव, तितुके झाली यावरी. श्री गुरु त्या द्विजा ते पाचारी, वर देती दरिद्र दुरी. पुत्र पौत्र होती तुझ, समस्त झाले तटस्थ. देखील अति कौतुक म्हणत, अन्न केले होते किंचित. 4 सहस्र केवी जेविले, एक म्हणते श्री गुरु करणी. स्मरली असेल अन्नपूर्णा, अवतार पुरुष परिपूर्णी. श्री सरस्वती, नर दिसतो दंडधारी. सप्तत्रयमूर्ती अवतारी, न कळे महिमा असे अपारी. म्हणती लोक अनेक, अनेक अपार चरित्रता. अमित हो सांगता, क्षितीवरी समस्त दैवते. त्यांचे नवे सामर्थ्य. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसरस्वते प्रामुख्याने सिद्ध नामधारका संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुर्सहस्र भोजनम नाम अष्टात्रिशोऽध्याय मोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयमर्पणमस्तु. श्री गुरुदेव.